बघूया ऑक्टोपस कसा लागतो, पहिल्यांदा खातोय. आगरी म्हणजे आगऱ्यांची चौक आहे ती आम्हालाच माहिती आहे आणि बरोबर. आपला माणूस एकदम विनोद भाई म्हणजे एक नंबर. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण ना ह्या आगरी फिश फ्राय कट्ट्याला आधी पण आलो होतो आणि आता परत आलो मित्रांनो. परत यायचं कारण आहे मित्रांनो, कारण की इथं पहिला आपल्याला इथं आलं पार्सलची सोय होती. भरपूर असे म्हणजे कमेंट्स वगैरे त्या दादाला आल्या की सिटिंग एरिया नाही आहे किंवा आपल्या इथे जेवायची हे नाही, कारण की हा खरं आहे. पण लोक लांबून येतात मित्रांनो आणि ते नुसतं पार्सल नाही घेऊ शकत. आता तसं झालेलं नाही मित्रांनो. इथं आलात ना तुम्हाला नक्की जेवायला भेटणार आहे. इथं सिटिंग एरिया पण चालू झालेला आहे मित्रांनो. आलात ना तुम्हाला इथे समजेल. आणि मेनू चेंज नाही झालेला आहे, मेनू चेंज होणार आहे ह्याच्या पुढे. आणि जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मेनू म्हणत ना तो इथं मेनू आहे मित्रांनो. इथं आहेत ना फिश तुम्हाला जर खायला भेटणार आहेत, म्हणजे आगरी फिश फ्राय कट्टा बोलला तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला ना फिश 100% खायला मिळणार. आणि त्याचबरोबर चिकन आहे, अजून मटन वगैरे ह्याची व्हरायटी खूप आपल्या इथं आहे. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे आजच्या पण, की ह्यांच्या इथं मेन्यू काय काय मिळतो मित्रांनो. अजून इथं फिश पकोडा कसा भेटतो, सर्व प्राईसपासून सर्व मित्रांनो जाणून घ्यायचं आहे. प्राईस तुम्ही बघितला असेल 4-5 महिन्या आधीची व्हिडिओ आपली, आणि 4-5 महिन्यापूर्वी जे आपण व्हिडिओ बनवली त्यामध्ये जे प्राईस आहेत ना मित्रांनो चेंजेस काय नाही झालेले. तर या आपण बघूया. पहिले आपण ताईंची भेट घ्यावी, यांची ओनरची भेट घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर दादा नमस्कार. आपली आधी भेट झालेली. हो, आता जास्त म्हणजे मी काय बोलत नाही की आपला हा शॉप तर आपल्या सर्वांना माहिती आहे. फक्त आपल्या इथं सिटिंग एरिया नव्हता, एवढाच हे होता प्रॉब्लेम होता. कारण की भरपूर लोक यायचे आपल्या इथं, आणि कसे माहिती आहे सिटिंग एरिया नसले ना, म्हणजे जर लांबचे लोक आले, म्हणजे इथं लोकल तर लोक येणारच, पण त्यांना पार्सल न्यायला काय वाटणार नाही. पण समजा ठाण्यावरनं लोक पहिले यायची किंवा मुंबईमधनं लोक यायची प्रॉपर, तर त्यांना इथं जेवायची सुविधा नव्हती. तर आता कसं आहे मला सांग. आता तर आपल्या सिटिंग एरिया आपण चालू केलंय, ते पण तुम्हाला दाखवतोय. बघा चला. चला या. हा किती अंतरावरती आहे पण दादा दाखव कम से की, कम 10 पावलावर तुम्हाला अच्छा. हे भेटेल. म्हणजे हा आपला इथं शॉप आहे, बघू शकता मित्रांनो. हा इथं शॉप आहे आपला, आणि सिटिंग एरिया फक्त 10 पावलांवरती आहे. त्याला आपल्या दादा दाखवत आहेत. तर मित्रांनो हा बघताय ना, हा बघा एवढा जवळ आहे सिटिंग एरिया. हे आपलं सिटिंग एरिया आहे. अच्छा मित्रांनो, बघू शकता सिटिंग एरिया, आणि खूप छान बनवलेला आहे. आणि इंटिरियर बघा फक्त मित्रांनो, ॲम्बियन्स खूप यांनी चांगला बनवलेला आहे. म्हणजे किती जाता तरी आपल्या इथं माणसं जेवू शकतात. 10-15 जण तर आरामात. 10-15 जण तर आरामात हो. जेवू शकता मित्रांनो. बघा तुमची फॅमिली आली ना अख्खी, तर पुरी इथं बसू शकते. म्हणजे एवढ्या यांनी इंटेरियर चांगला केलेला आहे. तर दादा ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल, की फक्त सर्व लोक पार्सल बनवते. तुमचाच याच्यामध्ये मी बरोबर. आलोय. आता हे तुमच्यासाठीच केलंय बसासाठी, कारण एवढ्या लांबून यायचं ना, ते पार्सल बरोबर. घेऊन जायचं हो, हे हो. पॉसिबल नव्हतंच. हो, हो. आणि फिशची चव घ्यायची असेल ती खरी गरम गरम खायला गरम, मजा. बरोबर. मग त्याच्यासाठी आपण सिटिंग एरिया केलं. हो हो हो. नमस्कार. आपली तशी माझी भेट झाली. हो. आणि चांगला तरी तुमचं नाव सांगा आता. मी सौ रीना विनोद ठाकूर. अच्छा. आणि आमचं शॉप आहे आगरी फिश फ्राय कट्टा. अच्छा. हे जुईनगर सेक्टर 23 हो हो निलगिरी सोसायटी अपोजिट आहे. बरोबर. आणि ह्याच्या आधी पण आपण व्हिडिओ करायला हो. आलेलो, आणि तेव्हाचे मेनू आता पण चालू आहेत का? हो हो सेम, फक्त नवीन अच्छा. मेनू त्याच्यात ऍड झाल्यात. बरोबर. बोंबील पकोडा आहे, अच्छा. फिश पकोडा तर आहे, हो. पुन्हा दाल वजडी चालू केली अच्छा. आपण. बरोबर. अजून भरपूर व्हरायटी वाढल्यात. हो. आणि वाढलेत. आणि आपल्या इथं पहिली गोष्ट सिटिंग एरिया झाला हो, आता हो, आपल्याला. हो. म्हणजे लोक पहिले यायचे कशी फक्त पार्सल घेऊन हो, जायचे, फक्त पण पार्सल घेऊन आता तसं नाही जायचे. आपल्या आता इथे. नाही, आता तुम्ही इथे हो. बसून खाऊ शकता, फॅमिली सोबत येऊ शकता. हो ते तर आहे. तर दाखवू शकता आपल्या इथे काय अवेलेबल आहे. म्हणजे आपल्या इथे आता जे हो, हो. रेडिओ मध्ये मेनू आहेत ते हो आपल्याला दाखवलं नक्की का ना, आता काय? नक्की नक्की. हे आहे चिकन. चिकन आहे का? हे बघा. वा 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 वा. मस्त. पाया. पाया. वा वा वा. हो. मी तर बघू शकतो पाया. पाया आपल्याला कसा भेटेल तरी पण? म्हणजे 160 ला पूर्ण एक 160 अख्खा ला? पाय असतो. अच्छा, अच्छा. 4 पीस केलेले येतील अच्छा. तुम्हाला. ओके ओके. हे पूर्ण असे पीस येतील हो पूर्ण. हो हो. बरोबर बरोबर. हे बघू शकता बघू तुम्ही. शकता. हो हो. हे आहे माकली. भाकली. Squid. वा वा. स्क्विड. हो. अच्छा. याचे पण थिकनेस बघू शकता हो हो तुम्ही. हो. हे बघा. क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो, बघू शकता. आणि आता एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला इथं बसून आनंद घेईल याचा जेवणाचा हो, तुम्ही. खाता येईल तुम्हाला. हो. असा
हे आपले आहे खेकडा. खेकडा आहे, अरे वा. हे बघा साईज बघू साईज शकता. बघू शकता मित्रांनो, खरंच खूप मोठे आहेत. आणि एक प्लेट मध्ये आपल्याला किती जरी खेकडे एक प्रॉपर तुम्हाला एक अख्खा खेकडाचे 2 पीस येतील. 2 पीस येतील का? हो, 2 वा, वा, पीस. वा. खूप छान. पुन्हा हे आहे आपले कोलंबी ग्रेव्ही. कोलंबी ग्रेव्ही आहे का? कोलंबीची वा, वा. साईज बघू हो शकता. हो मित्र. आणि हे एक प्लेट घेतलं तर आपण काय कसं काय होईल? एक प्लेट मध्ये तुम्हाला 6 पीस एवढे मोठे वाले ते 6 पीस येतील 6 तुम्हाला. पीस येतील. हो. वा वा वा, खूप छान आहे. तर हे मित्रांनो बघू सुकायचे शकता. हे बघा ग्रेव्ही एकदम घट्ट वा, तुम्हाला वा, हे एकदम सुका थिकनेस चिकन. चांगला आहे. ठीक आहे, बघू एकदम ग्रेव्ही शकता. सुक्या चिकन मध्ये. आज मटन संपले, थोडंसंच राहिले का सकाळपासून क्राऊड आहे. अच्छा, सकाळपासून हो आवडतं, मटण सकाळपासून. खाल्लं हे का बघा मला वा, वा, वा. मटणामध्ये पर प्लेट मध्ये चहा पिन वा वा वा, बघू शकता. खूप छान मित्रांनो, बघू शकता. आणि प्रॉपर तुम्हाला आगरी पद्धतीने. अच्छा, म्हणजे आपल्या इथे सर्व मेनू काय हो. खायला भेटले ते एकदम तुम्ही हो स्वतः घरी प्रॉपर. हा आणून हो आम्ही स्वतः आगरी बरोबर. आहोत. पूर्ण आगरी मसाले आमच्या आगरी. बरोबर, बरोबर. पूर्ण आमच्याच पद्धतीने तुम्हाला हो, हो, बनवून ते देणार. तर. दाल वजडी पण असते दाल आमच्याकडे. वगैरे पण असते का? हो. अच्छा. फ्रायमध्ये तुम्हाला बांगडा, बोंबील, मांदेली, बरोबर. पापलेट, हलवा, सुरमई, पुन्हा तुम्हाला फिश पकोडे भेटतील. अच्छा, fish पकोडे. लॉलीपॉप पण आगरी पद्धतीनेच तुम्हाला भेटतील. अच्छा, लॉलीपॉप, फिश लॉलीपॉप की क्रॅब फिश लॉलीपॉप आणि आपले चिकन लॉलीपॉप पण. Chicken lollipop हा. पण, अरे वा. ते प्रॉपर तुम्हाला आगरी पद्धतीत बिना अच्छा. कलर आणि बिना म्हणजे बरोबर. याच्यात मसाले पूर्ण हो आमच्या हो आगरी. हो, ते पण आहे. आणि आणि संडे स्पेशल आमची कोळंबी बिर्याणी असते. संडे स्पेशल म्हणजे कोलंबी बिर्याणी हो फक्त कोळंबी आपल्याकडे बिर्याणी असते. संडे स्पेशल. अच्छा, आणि कधीपासून भेट देत आपण? मी इथे मागील आता 1-2 महिन्यापासून इथेच परचेस करतोय सगळं काही एकदम आगरी पद्धतीचं. मी स्वतः आगरी असल्यामुळे अच्छा. आगरी म्हणजे आगऱ्यांची चव काय ती आम्हालाच माहिती आहे. आणि बरोबर. आपला माणूस एकदम विनोद भाई म्हणजे एक नंबर. आणि काय हवं असेल तर बरोबर. आणि आलं तर सर्व म्हणजे तुम्ही ते ट्राय केलं आहे, मच्छी, हो मसून, चिकन, एव्हरीथिंग. मटन. अच्छा. मच्छी म्हणजे आपलं आगरी पद्धतीचं आता तिथे बघितलं तुम्ही हो, हो. कोळंबी आहे, गाभोळी आहे, बरोबर. पोपट माशाची प्लस बरोबर. सुंदर पद्धतीने आणि एकदम ऑथेंटिक असं वाटतं की आपलं घरातलं जेवण जेवतो आणि एकदम आगरी पद्धतीचं. बरोबर. आणि एक प्राईसच्या हिशोबाने काय बोलाल तरी पण? प्राइस तर एवढं बोलतात ना एवढं इकॉनॉमिकली आहे बरोबर. की तुम्हाला कुठेच नाही भेटणार. हो, हे हो. रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस आहे. बरोबर, म्हणजे एकदम रिझनेबल. खूपच रिझनेबल, खूपच एवढ्या कमी मध्ये कुठे. आणि मेन म्हणजे क्वालिटी. हो हो, ते तर आहे, क्वालिटी मध्ये बरोबर. कुठेच कॉम्प्रोमाइज नाहीये. प्राइस आहे सगळ्यांना परवडणारी आहे. बरोबर. क्वालिटी इज अ नंबर 1. म्हणजे आपल्या रोजच्या रोज फ्रेश मासे इथे खायला मिळतील. सुंदर, खूप सुंदर आणि एकदम चविष्ट आणि ताजे मासे आणि सगळं काही नॉनव्हेज लव्हर साठी तर एकदम पर्वणी आहे. हो, ते तर आहे. सर्वांनी कृपया इथे भेट द्या. खूपच सुंदर असे चांगल्या पद्धतीने ते बनवतात आणि खूप चांगला सेटअप आहे. अच्छा. आणि बसण्यासाठी पण आता त्यांनी हो. नुकतंच चालू केलेलं आहे. खरोखरच सगळ्यांनी व्हिजिट करा आणि खूप सुंदर असं शॉप आहे इथे. आता प्राइस आपली सेमच आहे दादा की ह्याच्यामध्ये नाही काही सेमच changes आहे, काय झाले चेंज नाही केलं फक्त मी. सेमच ह्याच्यामध्ये आहे. हा मला ही काहीतरी गाबुली आहे. गाबुली आहे. हा. अच्छा, आणि ही ही गाबुली. आम्ही 200 रुपये प्लेट करतो. अच्छा, 200 रुपये प्लेट आहे. बघू शकता मित्रांनो, गाबोली म्हणजे हे पुरे माशांचे अंडी, हा. अंडे, सर्व अंडी आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये अजून काय भर झाले का, म्हणजे काय वाढ झाली का आपल्या? वाढ म्हणजे आता ते आहेच आपले जिताडी अच्छा. तर आहेच. हो, हो. त्याच्यानंतर पाया भेटणार, वजडी भेटणार, हे सर्व आता परत वाढवले. आणि मुंडी हे केल्यात, बकऱ्याची हो. मुंडी ते पण आपण करतो. बकऱ्याची मुंडी पण आपले हो, हो. अच्छा. आणि हे आपल्याकडे हे बोंबील तर आपल्या रेग्युलरच आहे. रेग्युलर आहेत हे. हो. आणि ह्यांची प्राइस कशी आहे? ही बोंबील आपण 100 रुपयाचे 5 पीस देतो. अच्छा, 100 रुपयाचे 5 पीस. हो. आणि आणि त्याबद्दल सुरमई आपण देतो ना ते साईज वरचे अच्छा. जातात. ही साईज आहे ना ते आम्ही 200 रुपयाला फ्राय देतो. अच्छा, 200 रुपयाला फ्राय. म्हणजे मीडियम साईज आहे की दादा? हो मीडियम आहे. अच्छा, ह्याच्यापेक्षा मोठी याच्यापेक्षा मोठी अजून. अच्छा, मग ह्याच्यापेक्षा मोठी आहेत तर प्राइस पण वाढेल आपल्या हो, इथे. price पण बरोबर. वाढेल. आणि आणि त्याचबरोबर हे आपल्या- पापलेट आहे ते आम्ही 350 रुपये देतो. अच्छा, म्हणजे जशी साईज वाढते तशी त्याचा रेट पण वाढतो. अच्छा, हे बरोबर. पण माझ्या हाताचे एवढे आहे बघा. हो हो, ते तर आहे, बघू शकता मित्रांनो. हे पण मोठी आहे त्याची साईज. पण ह्याची आता प्राइस किती असेल दादा? ही 350 रुपयाला आहे. 350 रुपये. आणि ह्याच्यापेक्षा मोठी आली तर त्याची प्राइस वाढू प्राइस वाढतो तसा. आणि ह्याच्यापेक्षा छोटी पण येते कधी हो याच्यापेक्षा छोटे पिन मग त्याचा रेट पण तसा असतो. हो हो, बरोबर बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्याकडे हे बांगडा पिन बघा. अच्छा. बांगडा पिन मोठा येईल. हो, माझ्या हो, हाताचे पण बरोबर. मोठा आहे. अच्छा, हे आता एक बांगडा आपण 100 रुपयाला देतो. एक बांगडा आपल्याकडे 100 रुपये. 100 रुपये. अच्छा, 100 Fry रुपयाला करून. म्हणजे एक बांगडा. म्हणजे हो. ह्याच्यावर साईज वर जे हे साईज याच्यावर छोटा म्हणजे जास्त छोटा नाही घेत कारण काटेच्या हो, हो. छोटे काटे लागतात त्याच्यावर मोठं साईज आणतो आपण. हो हो, ते तर आहे. आणि हे आपल्याकडे हे आता फिश पकोडे आणि Fish तार पकोडे. मासा बोलतात तार ना, त्याचे मासा. बोनलेस करून आपण हो, हे हो. फिश बरोबर. तर आणि ह्याच्यामध्ये काय पीसेस येणार का आपल्या? हो ते 10 पीस असणार ते 120 रुपयाला येणार. 120 रुपये 10 पीस आहे ना? हो. वाव. तर चला मंडळी, आगरी फिश फ्राय कट्ट्याला आपण आज भेट दिली आणि लगेच आम्ही स्टार्टर पण बघायला. मित्रांनो, स्टार्टर मध्ये काय काय आहे ना ते तुम्हाला पहिला दाखवतो. तर हे बघा, हे आहे ना काहीतरी युनिक म्हणजे आज खायला मिळणार आहे. ते आहे कोलंबी मसाला फ्राय. तव्यावरती फ्राय केलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. आणि त्याचबरोबर आपण बोंबील फ्राय मागवलेला आहे. आणि आज मी काहीतरी म्हणजे ना युनिक टेस्ट करणार, म्हणजे काहीतरी अलगच आजचा मेनू आहे. म्हणजे हा बघा, हे बघू शकता
फिश पकोडा. तर मित्रांनो हे आहेत ना काय युनिक आपण ट्राय करणार आहोत. तार मासे आहे मित्रांनो, तार मासा आहे ना त्याचे हे पीसेस आहेत. आणि तर बघूया कसं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला चटणी दिलेली आहे. ही चटणी होममेड आहे मित्रांनो. ही कुणी म्हणजे अशी बाहेरून वगैरे लोक बनवतात आणतात तसं नाही, हा हे स्वतःने बनवलेली आहे. पण बघूया ह्याच्याबरोबर पहिले ट्राय करूया. म्हणजे खरंच खूप म्हणजे युनिक वाटला मला थोडासा खाऊन. पण कारण की ह्याची टेस्ट आहे ना पलीकडून माशाची मला जराशी म्हणजे फिरणार झाली. मला एक चिकन मध्ये जरा वाटतं. पण जे वायपूर येते ना ती मासे येते, कारण की तो सॉल्टी फ्लेवर एक असतो तो म्हणजे पुरा माशाचा येतोय. पण खूप छान आहे. तुम्ही आलात ना तर नक्की ट्राय करा असं मला वाटतंय. काहीतरी युनिक आहे. आणि पहिली गोष्ट ना तिखट आहे ह्याच्यामध्ये, ना कोणते मसाले लागलेले आहेत. एकदम नॉर्मल सिंपल पद्धतीने आगरी पद्धतीने बोलू शकतो बनवलेला आहे बघा. आणि एक युनिक आहे यांची चटणी, ती मला आवडली. म्हणजे एक सेजवान चटणी बोलू शकतो, पण ही होममेड आहे, त्यांच्या पद्धतीने बनवलेली आहे. खा म्हणजे तुम्हाला हायली रिकमेंड करेन मित्रांनो. आलात ना नक्की ट्राय करा. काहीतरी वेगळंच आहे म्हणजे खाण्याच्या आपल्या मेन्यूमध्ये. त्याचबरोबर आपल्याला बोंबील फ्राय दिलेले आहे. तर बोंबील फ्रायची पहिले तुम्हाला मी हे दाखवतो की साईज कशी आहे, क्वांटिटी, आणि बघू शकता यामध्ये. तर मित्रांनो हे आहेत. आणि खरंच ह्यांची तर आलात ना मित्रांनो अगदी फ्रेश मच्छी खायला मिळेल तुम्हाला अशा प्रकारे. हे बघा बोंबील बघा, एकदम म्हणजे बघायलाच असा वाटतोय की, आणि गरम गरम आहेत. प्लस ते मला एक खूप चांगला म्हणजे मासे खायचे आहेत ना तर गरम गरमच खा. तर त्याला आपण ट्राय करूया, बघूया. मला तर आवडत नाही. आणि हे कसे आहेत माहिती आहे, रवा फ्राय आहेत. खरंच जी चव आहे ना मित्रांनो, मी म्हणजे तोंडात नाही सांगू शकत. नक्की तुम्ही इथे येऊन स्वतः ही चव तुम्ही घेऊन जा. क्वांटिटी बघा, खूप छान क्वांटिटी आहे यांची आणि मला खूप आवडली मित्रांनो. आणि जो ह्याच्यामध्ये कसा आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही खाल ना आणि ह्याच्यामध्ये एक सॉल्टी फ्लेवर येतो, तो हा फ्लेवर ना ह्याच्यामध्ये खरंच मला खूप आवडला. तो हर प्रत्येक माशामध्ये आहे पाहिजे आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर आलेला आहे मित्रांनो खरंच. आणि बोंबील खायची मजा म्हणजे त्यांच्यामध्ये काटे एवढे म्हणजे असतात, नॉर्मली असतात, ते तुम्ही चावून खाऊ शकता. म्हणून मला बोंबील जास्त खायला आवडतात. हे पण खूप टेस्टी आहेत बोंबील. जर तुम्ही आलात ना तर खरंच हे तुम्ही स्टार्टरमध्ये घ्यायला मात्र विसरू नका. खूप छान आहेत आणि क्रिस्पी आहेत वरून. आणि एक बोलू शकतो एक घरगुती मसाला म्हणजे आगरी स्टाईलचा मसाला एक त्याच्यावरती लागला आहे. ती चव तेवढी युनिक येते. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलू शकतो खरंच कुठे मला असं वाटत नाही की थोडासा तरी स्पायसी किंवा स्पायसी नसतात पहिली गोष्ट, पण वाटत नाही की कुठेतरी मसाला जास्त आहे की कुठेतरी आपला मीठच जास्त पडला, असं अजिबात नाही. एकदम प्रॉपर आहेत. आणि तुम्हाला इथं सर्व आलं ना प्रॉपर खायला भेटणार. ही सेकंड टाईमची आपली व्हिडिओ आहे मित्रांनो. मागच्या टायमाला मी फॅनच झालेलो यांच्या, म्हणजे स्टार्टिंगला मी जेव्हा व्हिडिओ बनवली ना आणि जेव्हा टेस्ट मेनूचा केलेला तेव्हा खरंच फार हे झालं होतं. आणि आज पण मला तो मौका भेटला, त्याने बोलवला. तर मंडळी आता मेन कोर्समध्ये आपण आलेला आहे. आणि मेन कोर्समध्ये ना मी एक भाकरी मागितली. भाकरी का मागितली तुम्हाला सांगतो की आगरी लोकांच्या भाकऱ्या खायची मजा ना खरंच खूपच वेगळी असते. बघा केवढी भाकरी आहे, ही खूपच मोठी भाकरी आहे आणि एकदम रसलसीत आणि सुळसुळीत आहे. हे बघा, ही खायची ना माझ्या काय आदगत आहे. म्हणून तर मी भाकरी आलो ना आगरी लोकांची मी नक्कीच खातो. मला खूप भाकरी त्यांची आवडते पहिली गोष्ट. आणि त्याचबरोबर आहे ना स्क्विड माहिती असेल ना तुम्हाला, ऑक्टोपस आपण बोलतो त्याला. त्याच्यामध्ये स्क्विड भाकरी वगैरे बोलतात. भाकऱ्या कधी असतात जेव्हा हा ऑक्टोपस असतो ना आणि त्याच्या खालती बघा त्या अशा त्याचे हा पाय निघालेले असतात, त्यांना ते स्क्विड. आणि हा ऑक्टोपसच्या वरचा म्हणजे जो मेंदू बोलू शकतो त्याचा असतो वरती डोका, ते आहे बघा. आता हा मी स्पेशली ऑर्डर केला कारण की बघूया काहीतरी युनिक ट्राय करूया. आणि ह्यांच्या इथं सर्वच भेटतोय, सर्व मिळतो म्हणजे सर्व. काय तुम्हाला इथं नाही भेटणार असं कायच नाही, सर्व आहे आपल्या इथं. तर चला पहिल्यांदा ट्राय करतोय, बघूया कसं आहे. ही भाकरी आहे. पहिला मी रश्श्यासोबत ट्राय करतो मित्रांनो, कारण की आगरी मसाले खायचे चव वेगळी असते. कारण की ते मसाले आहेत ना युनिक असतात, घरगुती असतात, बाकी काय हे नाही. आता मला बेस्ट वाटला. स्पायसी पण नाही आणि फक्त मसाल्यांची चव आहे बस. आता ह्याची बारी. खूप मोठा आहे. मला कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं छोटा दिसत असेल, पण काय खूप मोठा आहे. बघूया ऑक्टोपस कसा लागतो, पहिल्यांदा खातोय.
ह्याच्या आधी खाल्ला नव्हता. खरं युनिक आहे एकदम मित्रांनो. मला खरंच आवडला की ऑक्टोबस आहे ना भाकल्यावर मी म्हणजे पहिल्या खाल्ल्या होत्या छोट्या छोट्या असायच्या त्या मी खाल्लेल्या, त्या घरी पण बनतात. मग मित्रांनो हा ऑक्टोबस आहे ना हा खूपच अलग होता, बघितला आता तुम्ही. आणि ह्याची युनिकच टेस्ट आहे, पण खायला एकदम टेस्टी आहे. मात्र इथं तुम्ही आलात ना तर तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी किंवा चिकनमध्ये मटनमध्ये तुम्हाला आहे तर खूप व्हरायटी मिळणार होता ना. खरंच माझ्यासाठी हा खूप युनिक होता आणि हा खूप चांगला आहे मित्रांनो. तरी एकदा तुम्हाला परत खाऊन दाखवा तुम्ही. खूप छान आहे, म्हणजे पहिल्यांदा कधी युनिक ट्राय केला. तुम्ही आलात ना म्हणजे इथं ट्राय करू शकता. तर मंडळी त्याचबरोबर आहे ना आपण चिकनवरती येऊया, कारण की आपण दर टायमाला कुठं बघतो चिकन टेस्ट करतो आपण. आपली एक स्पेशालिटी आहे आपल्या चॅनलवरती. तर हा सुक्का चिकन मित्रांनो. चिकन म्हणजे बोलत ना सर्वीकडे नॉर्मलच भेटतो, आता काय ह्याच्यामध्ये वेगळे मसाले टाकलेले, फक्त एक पद्धत आहे थोडी आगरी, ती फक्त त्यांनी यूज केली आहे त्याच्यामध्ये. तर चला ते पण ट्राय करूया. हा आहे मित्रांनो, हे भाकरीसोबत खायला ना मला खरंच असे फूड असतील ना तर खूप मजा येते. आणि इथं या सर्व तुम्हाला भेटेल, भाकरीपासून कोणती मच्छी पाहिजे ती, कोणतं चिकन, त्यामुळे तुम्हाला ग्रेव्हीवाला पण चिकन भेटेल. फक्त मी हा सुक्का चिकन मागितलेला आहे, बघू शकता. पण मला एकदम वाव वाटतोय. हे बघा हा चिकन आहे, बोनलेस आहे आय थिंक. खरं म्हणजे इथं नाराजगी व्यक्त नाही करू शकत मी काय. म्हणजे असा एक एक मेनू यांच्याकडे ना मित्रांनो खरं टेस्टी, एकदम टेस्टी आहे. तर तुम्हाला 100% इथं टेस्टलेस काय नाही, इथं सर्व टेस्ट तुम्हाला टेस्टी भेटणार आहे आणि रिअल टेस्ट आहे. मी असं माझ्या मनात सांगत नाही, व्हिडिओ बनणार मी सांगतोय की खरंच की इथं खूप चांगला मिळतो असा असा रिअल टेस्ट आहे इथं. मी पहिल्यांदा बघता अशी टेस्ट म्हणजे सर्वांमध्ये मी जेवढेपर्यंत आता माझा मेनू बघितला असताना टेस्ट केले, खरंच सर्वांमध्ये एवढी टेस्ट आहे. तर चला मंडळी आता एवढा पटकन संपवतो आणि तुम्हाला मी भेटतो, एवढा तर मला संपवायचा आहे. तर चला मंडळी, आगरी फिश फ्राय कट्ट्याला आज पण डबल भेट दिली. म्हणजे पहिला पण आलो होतो तुम्हाला माहिती आहे, आता पण आलो. आणि आता आलो मेन काय ह्याच्यासाठी आलो मी, बघू शकता मित्रांनो. पहिला ना एम्बियन्स नव्हता यांचा आणि सिटिंग एरिया तुम्हाला म्हणजे फॅमिली वगैरे आली ना तर काय लोकांना असं म्हणजे हे व्हायचं की फॅमिली वर जाऊया आपण जाऊया. पण इथं कसं होतं पार्सलची सुविधा होती, म्हणजे जेवले असते एक दोन म्हणजे माणसं आहेत ते फक्त जेवायला त्यांनी दिलं असतं तुम्हाला, काहीतरी ॲडजस्ट झाला असता. पण तेव्हा यांच्याकडे आहे ना मित्रांनो सिटिंग एरिया नव्हता आणि आता प्रॉपर सिटिंग एरिया बनलाय बघा, मोठा बनाय. फॅमिली तुमची येऊन आरामात इथे इझी जेवण करू शकते म्हणजे असं आहे. आणि त्याचबरोबर आहे ना आपण इथं आलात ना, तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो की याचा कसं आहे ते तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस त्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि स्क्रीनवरती पण मी देणारच आहे मित्रांनो. म्हणजे इथं यायचं कसं झालं ते आता तुम्ही बिंदास आहे, इथं काय टेन्शन नाही, तुम्ही आरामात जेवा, इथं बसून जेवा, तुम्हाला काय टेन्शन नाही देता. आणि एक बोलू शकतो मित्रांनो इथं तुम्हाला आहेत ना व्हरायटीज भरपूर मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही फिशमध्ये तर आपला हा आहेच आणि त्याचबरोबर चिकन मटन व्हेज मात्र द्यायला विसरू नका. इथं व्हिजिट नक्की करा आणि चव घ्या इथली. म्हणजे एक ऑथेंटिक प्रॉपर म्हणजे तुम्हाला आगरी जेवण जेवायचं आहे ना तर कुठं जायचं तुम्हाला गरज नाही, फक्त या इथं आपल्या इथं आगरी फिश फ्राय कट्ट्यावरती इथं तुम्हाला मिळणार आहे. आणि स्वतः ओनर पण आगरी असल्यामुळे तुम्हाला टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज काहीच नाही भेटणार आहे. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवे असेल ना सबस्क्राईब मध्ये करा विसरू नका. अशाच ॲक्टिव्ह अशा की नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.